और मैं ये जो मजा है काय मग पाहिले की नाही माया करता पोरगी गिरगी? त्या निख्याचं बी लग्न झालं आता की राहू दे तुम्हाला रंडवा, पाहतो की नाही जरा काही. अरे आव रे, होईन ना रे तुय. अरे थांब ना जरा, दमत धर. त्या निक्याचे का गुणगान गातोय तू? त्यानंतरी पोर पाडून आणली. तू यात दम असेल तर तू बी पाडून आण. तू याकडे एक पोर तर पटत नाही का मी पटाडून देऊ तुला आता? जाय रे म्हातारा तू याच काही पोर भेटत नाही मले. 25 एकर वावर होतं, पुरं इकून टाकलं तू ना. आता ते जर शिल्लक कधी असतं तर कोण ना देतं मला पोर? पुऱ्या मागा विचार केला नाही, डायरेक्ट इकून टाकलं पुरं. एकर भर शिल्लक आहे ना रे बोबा रे. वा वा बने 1 एकर आहे बने. अरे शेमना धर्या 1 एकर मध्ये काय उगते रे? शुकर मान जरा बेटा की 1 एकर वावर मन शिल्लक ठेवलाय, नाही तर ते बी ठेवत नव्हता मी. का बा मला माहित आहे वावर कधी असलं तू मला वागवशील, नाही तर मला अनाथाश्रम मध्ये टाकून देशील. तू कितला भामटाय तू मलाच माहित आहे. का रे भाऊ गोट्या, काय चालू आहे रे भाऊ? या शांताराम शेठ बसा खुर्चीवर. बोल शांताराम, काय वाद झाला तुला डियाला तू तर? अरे टकल्या मांजेल बोकड्या, तू तर सीधा बोलतोस नको मायाशी. अरे लगेन गिगन करतो रे पोऱ्याचं, का रडवा राहू दे तू त्याले तू. अरे भाऊ त्या पोरीवाले म्हणता म्हणे आम्हाला 50 एकर पाहिजे आहे, पुण्यामध्ये फ्लॅट पाहिजे, 2 गाड्या पाहिजे, पोऱ्या एकटाच पाहिजे, आणि पोरग्या मई पोर शेतामध्ये जाणार नाही असं आणि तसं लय करताय. आता माझ्या घरी राहिलं झालं 1 एकर जमीन, त्याच्यात मी काय काय करू रे भाऊ? अरे तुला पुऱ्या पैसे तर कमले रुळले कमलीवर. काय म्हणे तू तिले जान आहे माहिती तू जान? अरे खाऊन गेले तुले पुरे, तो जिंदा लाश बनवून गेले तुले, जिंदा लाश. मी लय पाहतोय तुया पोऱ्यासाठी पोर. ते मला म्हणता की म्हणे आम्हाला नोकरीवाला पोरा पाहिजे म्हणे. अरे मग कस काय झाले यार आता? मला सांग, त्याचं लगीन होत नाही तर आलो त्याला कंपनीमध्ये लावतो, आणि लग्न झालं की कंपनीतून काढून टाकतो. अरे नाही रे शांताराम, जमणार नाही रे हो तसं. अरे ते बी लय हुशार होऊन गेले आता पुरीवाले. ते म्हणताय पक्की नोकरी असली तर सांगा, खोटं खोटं नका बोला, नाही तर तुम्ही कशा करता 1-2 महिना नोकरीत जाता, लग्न झालं की 120 तिरी डायरेक्ट घरकू. असं चालणार नाही आम्हाला, असं म्हणतात ते. अरे ज्याची पोर 8वी बेलाय झाली तिच्या घरचे लोक म्हणताय म्हणे आम्हाला सरकारी नोकरीवाला माणूस पाहिजे म्हणे. अरे असं कसं चालते का? काही बी ढोंग चोचताय. अरे काय करशील भाऊ, आता घरामध्ये स्वयंपाक बनायचं टेन्शन होऊन जाते. आता महवाली बायको बी मरून गेली आहे, अपुरा जेवण बनायचा लोड मा पोऱ्यावर येतो आहे. हाव मग तेच ना, तर काही लोक बनीन पोऱ्या स्वयंपाक लय झालं ना आता त्याचं बी.